महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकणे बंधनकारक असेल अशी घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. 16 ऑगस्ट नंतर कारवाई केली जाईल. सध्या मुंबई आणि ठाण्यात चालकांना मराठी शिकवण्यासाठी शिबिरे देखील सुरू झाली आहेत. भाजपने मुंबईतील मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांना सोप्या पद्धतीने व्यावहारिक मराठी शिकणारी 2 पानी पुस्तिका वितरित केलेली आहे. तिकीट नसलेले प्रवासी अडचणीत. आता रात्रीही तिकीट तपासणी सुरू होईल. पश्चिम रेल्वे मार्गावर रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बॅटमॅन पथके तैनात केली जाणार आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक बांधले जातील. 245 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला गती मिळाली असून लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा. ठाणे स्थानकावरील गर्दीही कमी होईल. तमिळनाडूमधील विजयाचे राज सुरू झालेले आहे. TVK प्रमुखांनी अखेर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राहुल गांधी देखील उपस्थित होते. ठाण्यात बिबट्याचा उपद्रव. वागळे इस्टेट परिसरात पाणी पिताना दिसला व्हिडिओ व्हायरल. रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातातून थोडक्यात बचावल्या. एका बेदरकार चालकाने सुळे यांच्या गाडीला धडक दिली होती. सरकारचे 4 मंत्री बाबा अशोक खरात प्रकरणी अडकले आहेत. नाना पटोले यांच्या मोठ्या खुलासांमुळे आता महाराष्ट्र राज्यात राजकीय खळबळ उडाली. पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्र्यांना बरखास्त करण्याची मागणी केली आहे. हलक्या पावसानंतर मुंबई आणि कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. लोकांना दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला देखील देण्यात आला. मीरा भाईंदरमधील सरकारी जमीन बळकावण्याच्या प्रकरणी बावनकुळे यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले, सरकारी जमीन बळकावण्याचे प्रयत्न आम्ही कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडू. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चोरांनी सक्रियता दाखवत कल्याण डोंबिवलीतील अनेक घरांमध्ये घुसून 11 लाख रुपये चोरले. बंद घरांना सातत्याने लक्ष केलं जात आहे. घोडबंदर रोडवर मेट्रोचे गर्डर बसवण्यास होणाऱ्या विलंबामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून अनेक प्रमुख भागांमध्ये लांबच लांब वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. माझ्या कामाचा 90% भाग समाजसेवा आहे, त्यामुळे मला प्रचार करण्याची गरज वाटत नाही, असे नितीन गडकरी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले. एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी मिळाली. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. FIR देखील दाखल करण्यात आली. बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एका तरुणीचा छळ झाला. तुमचे भाडे किती असे विचारणाऱ्या तरुणाला मारहाण करण्यात आली. शिवसैनिकांनी त्याला धडा शिकवला. विरारमधील ऑरेंज फ्लायओव्हरच्या उद्घाटनामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला, पण स्थानिकांनी पादचारी पोली किंवा भुयारी मार्गाची ही मागणी केली आहे. अमूल्य कांद्यांची विक्री झाली. एका शेतकऱ्याला 73 पोती विकून फक्त 400 रुपये मिळाले आणि किमान आधारभूत किमतीची मागणी पुन्हा वाढवण्यात आली. DRDOने प्रगत अग्नी क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने भारताच्या शत्रूंचा पराभव आता निश्चित आहे. कसारा येथे मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, ज्यामुळे अनेक लोकल सेवांवर परिणाम झाला आणि आसागाव कसारा मार्ग आता बंद करण्यात आला.